हॅलो वनिकर्स. वनी परिसरात वेकोलीच्या कारभारामुळे एका वृद्ध शेतकरी दाम्पत्यावर गंभीर संकट ओढावले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंगोली येथील पिंपळशेंडे कुटुंबियांचे म्हणणे आहे की गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या जमिनीच्या अधिग्रहणाबाबत केवळ आश्वासने देण्यात आली, मात्र आजपर्यंत त्यांना कोणताही अंतिम निर्णय किंवा योग्य मोबदला मिळालेला नाही. याच काळात त्यांच्या शेतातून परवानगी न घेता रस्ता तयार करण्यात आला, तसेच शेतालगत कोळसा उत्खननालाही सुरुवात झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींमुळे पिंपळशेंडे कुटुंबाची शेती जवळपास बंद पडली आहे. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने शेती करणे अशक्य झाले असून उत्पन्नाचे प्रमुख साधने हिरावले गेल्याची त्यांची व्यथा आहे. वृद्धत्व आणि विविध आजारांशी झुंज देणाऱ्या या दाम्पत्यासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. न्याय आणि मोबदल्याच्या प्रतीक्षेत त्यांचे आयुष्य अक्षरशः अडकून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला असून पिंपळशेंडे दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची भूमिका जाहीर केली आहे. ही दडपशाही आता सहन केली जाणार नाही. पिंपळशेंडे यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू, असा निर्धार विजय पिदुरकर यांनी व्यक्त केला आहे. कांताबाई किसन पिंपळशेंडे, निवासी मुंगोली आणि साजा शिवणी. आपण पाहता की या ठिकाणी मुंगोली साजा तिकडे आहे, शिवणीची शिवधुरा आहे आणि या शिवधुऱ्यावर कांताबाई पिंपळशेंडेचं शेत आहे. हे शेत 2014 मध्ये मुंगोली विस्तारीकरणासाठी अधिग्रहण करण्यात आलं मुंगोली गावातलं, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण गावातली जमीन घेतल्यावर फक्त 2च शेतकरी शिल्लक राहिले. एक कांताबाई पिंपळशेंडे आणि दुसरं दशरथ भोसकर. तर कांताबाई पिंपळशेंडेच्या शेतामध्ये आपण पाहतोय की 60 मीटर जागा त्यांनी आपल्या ताब्यात घेतली, कुठलंही अधिग्रहण केलं नाही आणि त्याच्यावर उत्खनन सुद्धा केलं. कोळशाचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. सोबत याच्यात बाउंड्री वॉल आपली बार्बर वायरची या ठिकाणी लावलेली आहे, काटेरी कुंपण केला. आणि हा रस्ता जो आहे कोलगाव भीमनगर मुंगोली नकोळा, हा रस्ता सुद्धा त्यांच्या शेतामधून कुठलंही अधिग्रहण न करता बेकायदेशीरपणे या ठिकाणी निर्माण केला. आणि 10 वर्षापासून हे लोक ना शेती करू शकत. आपण पाहतो की त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी काट्या आपल्या इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि दुसरीकडे जमीन त्यांनी न घेता या ठिकाणी उत्खनन केली आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थिती संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सुद्धा जनसुनावणी 20 एप्रिल 2026 मध्ये कैलासनगर कोलगाव खाणीसाठी सांगितलेलं. सोबत परवाच आपण माननीय तहसीलदार खारगे साहेब, अप्पर मुख्य सचिव यांना सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. तर या सगळ्या घटनाक्रम लक्षात घेता अधिग्रहणाचे कायदे नियम सगळं असताना वेकोली ज्या पद्धतीनं बेकायदेशीर काम करत आहे, या बेकायदेशीर कामाला आज आम्ही प्रत्यक्ष पिंपळशेंडे यांच्या शेतात आलो आणि ती परिस्थिती वाढली. खरंच भयावह आहे. इथं कायद्याचं राज्य वेकोलीला मान्य आहे किंवा नाही, किंवा भारतातले जे काही शेतकरी हिताचे किंवा शासनाचे ध्येय धोरण कायदे आहेत याची अंमलबजावणी होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि 2015ला पत्र दिलं, त्यानंतर 2025ला शिवणी आणि चिचोली नवीन प्रोजेक्टसाठी मुंगोली विस्तारीकरणाच्या अधिग्रहण सुरू झालं. सेक्शन 4 झाला, तर 7ला सुद्धा प्रस्ताव गेला, त्यात सुद्धा नाव नाही. आणि नाव नसताना अधिग्रहण न करता या ठिकाणी उत्खनन सुरू आहे, हे बेकायदेशीर आहे. आणि याचा छडा लावून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास या आपल्या माध्यमातून आणू इच्छितो की शेतकऱ्यांसोबत प्रकल्पग्रस्तांसोबत या ठिकाणी वेकोलीची वागणूक हे इंग्रजी राजवटीप्रमाणे सुरू आहे, ती या ठिकाणी आपण कायद्याचा अंमल करून ही बंद केली पाहिजे. आणि त्यांना तात्काळ मुंगोली विस्तारीकरणाच्या शिवणी चिचोली प्रकल्पात ही जमीन अधिग्रहण करून या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. किसन काका, एकंदरीत काय परिस्थिती आहे व किती एकर तुमचं शेत होतं? WCL तुम्हाला काय म्हणत आहे? माझे शेत आहे 5.5 एकर आहे ऑल टोटल. तर हे आता जेव्हा हे WCL जवळ आलं तेव्हापासून आता काही वायतीही नाही करत आहेत, काही नाही. आणि त्या WCLने हे माती मनमानी टाकलेली आहे, का आमच्या विचारात घेतलेली नाही आहे. कधी काही विचारलं नाही, काही नाही. आम्ही टाकतो का काही, असं काहीच नाही. त्याचा काही व्यवहारही बंद झाला नाही आहे, असं चालू आहे. म्हणजे कुठला मोबदला अजून तुम्हाला दिला नाही? कोणताच नाही, अजिबात मोबदला नाही मिळाला काही. पण त्यांनी मनमानी आमच्या विचारातही पण घेतलं नाही, माती टाकतो का म्हणून. असं झालं आहे. मी पायानं लंगडाव, कारण माझ्या चालणार नाही होय. मी घरी बसल्या बसल्या राहता, गाडी घेऊन चाललो आता. तर WCL तुमच्याकडून कुठली परवानगी नाही केली? कोणी घरी आलं होतं का विचारण्यासाठी काही, असं काय तुमची शेतीतून आम्ही रस्ता टाकत आहोत म्हणून? नाही, कोणीच नाही आलं. WCLचा कोणताच कर्मचारी आलता नाही विचारासाठी. काकू,
शेती नाही, उत्पन्न नाही, घर चालवण्यासाठी किती त्रास होतो का? आता आम्हाला खूप त्रास होते बहुत. आणि शेती गेली तरीपासून आमच्या मागं आता म्हणजे हेच आहे, प्रॉब्लेमच आहे. तर पहिले घरी उत्पन्न होतं, शेती वहितीला देत होते, तुम्ही स्वतः शेती करत होते. आता काहीच राहिलं नाही. काहीच नाही, अजिबात काही राहिलं नाही. डब्ल्यूसीकडून काही मदत मिळते तुम्हाला? काहीच मदत नाही मिळत आहे अजिबात. आणि त्याही घरपर्यंत आलेही नाही का तुमच्या वावरात माती टाकतो बा, पण तुम्ही काय करता का, काहीच सांगितलं नाही. म्हणजे एकही रुपया दिला ना तुम्हाला? एक रुपया नाही दिला कसाच म्हणून अजिबात. आम्ही परेशानी आहो घरी. तर मित्रांनो, जवळपास 5 एकरची यांची शेती, ती शेती WCL संपादित करू म्हणून आश्वासन देते. अद्याप 1 रुपया यांना मिळाला नाही, मोबदला मिळाला नाही. जीविकेचं यांचं साधन होतं ते सुद्धा ते हिरावून घेतलेलं आहे. त्यांची जमीन बळजबरीने बळकावली आहे. तर WCL एकंदरीत या 2 वृद्ध दाम्पत्याच्या जीवावर उठला आहे. यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण लवकरात लवकर या वृद्धांची अडचण दूर करावी, यांची जमीन त्यांना परत करावी किंवा संपादित करून योग्य मोबदला तरी द्यावा.